नमस्कार. ही आहे बाफळी. याची आज आपण भाजी बनवणार आहे. तर इथे बघू शकता मी ही बाफळीची भाजी मला मार्केटमध्ये भेटलेली, तर मी घेऊन आलेली आहे. तर या भाजीचे पानं काढून घ्यायची आहेत आपल्याला. अशा प्रकारे ही पानं सर्व काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे ही भाजी कट करून घ्यायची आहे. तर चला, बारीक अशी ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. बारीक अशी कट केल्यानंतर इथे धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर पाणी गरम करायला ठेवलेलं कढईमध्ये घालून ही आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतर चांगल्या प्रकारे हे शिजून घेऊया आणि 10 मिनिटानंतर शिजल्यावरती पाणी काढून टाकायचे, भाजी वेळून घ्यायची. त्यानंतर कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, त्याचबरोबर मोहरी जिरे चांगले तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर जी भाजी वाफून पाणी काढून ठेवलेलं ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या, त्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. नाही घातलं तरी चालेल, आवडीनुसार. व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचे. झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची अशा प्रकारे आणि त्यानंतर ही भाजी तयार आहे.